जीवनात येणारे प्रत्येक आव्हान स्वीकारा हाच यशस्वी जीवनाचा मंत्र असल्याचे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने विद्यार्थ्यांना सांगितले। दर्यापूर येथील प्रबोधन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात तेंडुलकर बोलत होता। यावेळी स्वर्गीय शुभदा वैद्य स्मृती क्रीडा संकुलाचे भूमिपूजनही त्याच्या हस्ते करण्यात आले। दर्यापूर येथील प्रबोधन विद्यालयात तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात तेंडुलकर बोलत होता। यावेळी स्वर्गीय शुभदा वैद्य स्मृती क्रीडा संकुलाचे भूमिपूजनही त्याच्या हस्ते करण्यात आले। सुरुवातीला सचिनच्या हस्ते प्रबोधन विद्यालयात शुभदाताई वैद्य स्मृती क्रीडा संकुलाचे भूमिपूजन करण्यात आले। पश्चात पांढऱ्या रंगाच्या कारमधून सचिन थेट विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमामध्ये पोहोचला। सचिनला एक नजर पाहण्यासाठी त्याच्याशी हस्तांदोलन करण्याकरिता मोबाईलमध्ये त्याची छवी कैद करण्यासाठी विद्यार्थ्यांसह नागरिकांची झुंबड उडाली। मैदानावर पोहोचताच सचिनचे मराठमोळी वेशभूषा परिधान केलेल्या शाळकरी मुलांनी औक्षण केले। रवींद्र गणोरकर व जितेंद्रनाथ महाराजांच्या हस्ते सचिनचा गौरव करण्यात आला, तर सचिनच्या हस्ते वयोवृद्ध शांता काकू गणोरकर यांचा सत्कार करण्यात आला। जितेंद्रनाथ महाराजांनी सचिनला देशाचा आणि महाराष्ट्राचा गौरव संबोधून 5 वेळा त्याच्या नावाचा उच्चार केला। विद्यार्थ्यांनीही विचारलेल्या प्रश्नांना यावेळी सचिनने मनमोकळेपणाने उत्तर दिले। सचिनच्या चाहत्यांनी या कार्यक्रमाला मोठी गर्दी केली होती।